सुपीक पडलेली, अर्थात एखादी जमीन जर त्या जमिनीमध्ये काही पिकत नसेल, अशा जर जमिनीमध्ये काहीतरी पिकवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे दादा, एखाद्या रानाला जर हिरवगार करण्याची ताकद कुणामध्ये असेल तर ती ताकद फक्त भगवंतामध्ये आहे. त्याचं अखंड चिंतन आपण करावं. कोरोनासारख्या संकटातून दाखवणारा फक्त तो भगवान परमात्माच आहे. अखंड त्याचं भजन आपण करावं, अखंड त्याचं भजन करावं. वाट दाखवणारा फक्त मला वाटतंय तो देवच आहे. हिरव्या दानाचं दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात आसमानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिनमिनत्या दिव्याला तू साकोण घाल, या तळमळत्या जीवाला ते जाणीव होऊन, या धग धग त्या निखाऱ्याला मायेची ओन, या रग रग त्या भुईला दे घामाचं मोल. केली निंदनी पेरणी उधळून जिंदगानी, कुणब्याचं सार रान आबादान हसू दे. वाट दिसू दे देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे देवा, गाठ सुटू दे, गाठ सुटू दे. कितीही मोठं संकट असू द्या, त्या संकटातून निवारण करणारा तो फक्त भगवान परमात्मा आहे. म्हणून अखंड त्याचं चिंतन करावं. माऊली सांगतायत तुम्ही त्या निजानंदापर्यंत जाल. अखंड चिंतन जीवनामध्ये करण्याकरता, अर्थात प्रेमयुक्त अंतःकरणानं ते भजन करा. एक दिवस आनंद निश्चित रूपाने मिळेल. भगवंताच्या व्यतिरिक्त आनंदाचा दुसरा पत्ता या मृत्यू लोकांमध्ये नाही. माऊली सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, निजानंद हे ब्रह्म ऐसे जाणते योगी वर्म, विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शन. रखुमा देवी वरा वाचोन, कोण पुरवी जीवीची खून. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शना. अभंगाच्या तीनही चरणाचा भाव मी तुमच्या समोर ठेवला. विश्वमाऊली ज्ञानोबराय आजच्या अभंगामध्ये आनंदाचा पत्ता आपल्याला सांगतायत. प्रत्येक जीवानं विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सांगितलेल्या पत्त्याचा निश्चित रूपाने स्वीकार करावा. अखंड विठ्ठलाचं भजन प्रपंचाचं कार्य करता करता करत राहा. एक दिवस निजानंद जो योग्यांना प्राप्त झाला तो आनंद आपल्याला सुद्धा निश्चित रूपाने प्राप्त होईल. अशा अर्थाचा अभंग आज तुमच्या सेवेकरता निवडला. अभंगाचा सगळा अर्थ सांगितल्यानंतर तो अर्थ अगदी असाच असेल असा काय माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जशी मला बुद्धी दिली त्या पद्धतीनं माऊलीच्या अभंगालाच न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि केविल मना प्रयत्न केलाय. बोलता बोलता एखादा शब्द जर अंतःकरणाला लागला असेल, मोठं अंतःकरण करून मला क्षमा करा. जाता जाता एक सांगेल, एकामेकावरती प्रेम करा. प्रेमानं प्रेम वाढेल, द्वेषानं द्वेष वाढेल. कुणाचा तरी द्वेष करत बसण्यापेक्षा एकामेकावरती प्रेम करा. धर्माविषयी जागृत राहा. व्यसन या गोष्टीपासून आपलं जीवन थोडंसं लांब ठेवा. आईवडिलांची सेवा करा. मी असं म्हणेल, जोपर्यंत परिवारातील माणसं दादा आपल्या सोबत आहेत ना, तोपर्यंतच त्यांच्यावर प्रेम करावं. कोरोनासारखं संकट कधी येईल, वाघासारखं संकट कधी येईल हे सांगता येणार नाही. मी तर असं म्हणेल, कोरोना नावाचं संकट लोकांना एकत्र बसू देत नाही. कोरोनाचं संकट लोकांना एकत्र बसू देत नाही आणि वाघाचं संकट एकट्याला फिरू देत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं जोपर्यंत परिवारातील माणसं आपल्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांच्यावर नितांत प्रेम करा. एकदा जर आपल्या जीवनातील परिवारातील माणसं निघून गेले ना, परत देवाकडे कितीही त्यांना मागा, देव परत परिवारातील माणसं देत नाही. मी असं म्हणेल, ज्या रक्तानं आपल्याला जन्म दिलाय, ज्या रक्तानं आपल्याला जन्म दिलाय
त्या जन्मदात्या आई वडिलांवरती जर आपण प्रेम करू शकत नसाल, संपले माझं कीर्तन, मी 2-4 मिनिटांमध्ये थांबवणार आहे. मला असं वाटतंय, ज्या रक्तानं आपल्याला जन्म दिलाय दादा, त्या रक्तावर माणसानं प्रेम का करू नये? मला असं म्हणू द्या, जे रक्त स्वतःच्या रक्तावर प्रेम करू शकत नसेल दादा, ते रक्त शेजाऱ्यावर काय प्रेम करेल? जे रक्त शेजाऱ्यावर प्रेम करू शकत नाही, ते रक्त गावावरती काय प्रेम करेल? जे रक्त गावावर प्रेम करू शकत नाही, ते रक्त देशावर, धर्मावर आणि या संप्रदायावर दादा काय प्रेम करेल? देशावर, धर्मावर आणि संप्रदायावर प्रेम करण्यासाठी अंतःकरणातली उंची फार मोठी असावी लागते. जी माणसं गावावरती प्रेम करत असतात, तीच माणसं देशाकरता सुद्धा लढत असतात. मी म्हणेल, आमचे महादेव दादा आहेत, त्यांचा एक सुपुत्र देशाकरता समर्पित आहे, देशाकरता आपलं जीवन व्यथित करत आहे. मी असं म्हणेल, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल दादा, त्या वेळेला माणसानं देशाकरता, धर्माकरता, गावाकरता निश्चित रूपानं उभं राहिलं पाहिजे. अर्थात आपण या मृत्यू लोकामध्ये आपल्या गावामध्ये निवांत कीर्तनाची सेवा करू शकतो. हे आपल्यावर सैनिकाचे फार मोठे उपकार आहेत, म्हणून त्यांच्या उपकारातून सुद्धा आपण उतराई झालं पाहिजे. मी असं म्हणेल, कीर्तनकार गावामध्ये आल्यानंतर कीर्तनकाराचं जेवढं तुम्ही प्रेमानं स्वागत करता, तेवढा आपल्या गावातला जवान गावामध्ये आल्यानंतर सुद्धा आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याचाही आपण सत्कार केला पाहिजे. देशाकरता आणि धर्माकरता दादा ती माणसं आपलं जीवन देत असतात, म्हणून त्यांचेही आपल्यावर फार मोठे उपकार असतात. या मृत्यू लोकांमध्ये गेलेली माणसं ती देशाकरता आहेत, ती गेल्यानंतर सुद्धा नावानं जिवंत राहत असतात. परवाच दिवशी 26/11चा हल्ला, ज्या हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण झाले, जे जे जवान त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले, त्यांची नावं दादा आजही अजरामर आहेत. जी देशाकरता जात असतात, ते गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहत असतात. काही माणसं या देशाकरता जातात, काही माणसं देशाला घेऊन जात असतात. अर्थात देशाकरता जाणं फार महत्त्वाचं आहे. काही महिन्यापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी पुलवामा आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारत देशातले बरेचसे जवान शहीद झाले. बरेचसे जवान शहीद झाल्यानंतर दादा आपल्या भारत देशातल्या अनेक जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन ज्यावेळेला पाकिस्तानमधले आतंकवादी मारले, त्या दिवशी माझं कीर्तन हे तेलंगणा राज्यामध्ये आदिलाबादला होतं. कीर्तन सुटल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला आणि त्याने मला प्रश्न केला, महाराज, त्याने मला असं स्टेटमेंट दिलं, महाराज, आतंकवादियों को सजा देना भगवान का काम है, हमें उन्हें नहीं मारना चाहिए था. कोण म्हणालं? आपल्या भारत देशातला जवान, आपल्या भारत देशातला एक मूर्ख माणूस मला असा म्हणाला, आपल्या भारत देशातल्या जवानांनी ज्यावेळेला पाकिस्तानचे आतंकवादी मारले, त्यावेळेला आपल्या भारत देशातला जवान असं एक माणूस असं म्हणतो, आतंकवादियों को सजा देना भगवान का काम है, हमें उन्हें नहीं मारना चाहिए था. मैंने उसे कहा, आतंकवादियों को सजा देना भगवान का काम है, लेकिन आतंकवादियों को भगवान के पास भेजना हमारे जवानों का काम है. कधीतरी आपल्याला त्यांची आठवण झाली पाहिजे. देशाकरता आणि धर्माकरता जी माणसं गावाकरता जगत असतात, दळणदळाला निघाले असाल, अखंड विठ्ठलाचं जर स्मरण करत असाल, तर तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतील. या मृत्यू लोकांमध्ये शेतीचं काम करत असाल, विठ्ठलाचं स्मरण करत असाल, तर कांद्यातला विठ्ठल एक दिवस तुम्हाला डोळ्यानं दिसेल. दादा मला सांगू द्या, मी असं म्हणेल, तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल, ऐकताय आपण कीर्तन, तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल, तर तुम्ही कीर्तनाला नाही आला तरी चालेल. तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल, तर तुम्ही तीर्थयात्रेला नाही गेला तरी चालेल. तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल, तर तुम्ही देवाच्या दर्शनासाठी मंदानी एक दर्द दिवानी मेरा ने मधु बन में ढूंढा राधा ने मन में पाया. कधीतरी त्यांचा परमार्थ पाहावा. दादा नित्य कीर्तनामध्ये बोलत असतो. भागवताचं शिक्षण करण्याकरता मी ज्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये 2 वर्ष राहिलो, त्यावेळेला उत्तर प्रदेशच्या वृंदावनातल्या मातीचा मला असा अनुभव आला की दादा, वृंदावनातली मातीसुद्धा राधे राधे म्हणते. वृंदावनातील दगडंसुद्धा राधे राधे म्हणतात, वृंदावनातील माकडंसुद्धा राधे राधे म्हणतात. मग मला असं म्हणू द्या, वृंदावनातील दगड जर राधे राधे म्हणत असेल, वृंदावनातील माती जर राधे राधे म्हणत असेल, वृंदावनातील माकडं जर राधे राधे म्हणत असेल, आणि आपण कीर्तनामध्ये जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसाल,
तर माझं प्रामाणिक उत्तर असेल, आपल्यापेक्षा वृंदावनातील दगड भाग्यवान आहेत, आपल्यापेक्षा वृंदावनातील माती भाग्यवान आहे. अरे आपल्यापेक्षा वृंदावनातील माकडं भाग्यवान आहेत. अखंड भगवंताचं भजनच करतायत ना, भजनच करतायत. अरे अखंड वृत्तीमध्ये देव असावा, अखंड वृत्तीमध्ये देव असावा. अर्जुनाचे दादा केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते, म्हणून अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते. काली कमली वाला मेरा यार है,